मी स्वरा संतोष शास्कर, इयत्ता 5वी, गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर. आज तुमच्यासमोर मी लेखिका पूजा खडे पाठक यांची अन्नपूर्णा ही कथा सादर करणार आहे. आजकाल 24 म्हणजे तसं फारच लवकर लग्न झालं होतं तिचं. कोकणातल्या एका गावात राहत होती. माहेरी नारळी, पोफळीच्या बागा, अस्सल हपूसदारात आणि घरामागे समुद्राची गाच. एकत्र कुटुंब असल्याने तिला भरपूर लोकांची सवय होतीच, पण घरात लहान असल्याने स्वयंपाकघरात जायची फार वेळ आली नव्हती. तिचं लग्न होऊन ती गेली जवळच्याच गावात. इथे प्रत्येक गावाची वेगळी पद्धत. नवीन गावाहून आलेल्या मुलीला बघायला पूर्ण गाव येणार आणि बायका अगदी बारीक बारीक निरखून बघणार तिला. कोणी कौतुकाने, कोणी असूयेने, तर कोणी असंच मायेने. लग्नानंतर आलेला पहिलाच सण गुढीपाडव्याचा. दुसऱ्या दिवशी कोणी कधी उठून काय काय करायचं याची उजळणी झाली. जसा पाडवा जवळ आला तशी ती वेगळ्याच चिंतेने ग्रासली. ते एकमेव कारण म्हणजे बायकांची पंगत बसेपर्यंत होणारी उपासमार. लहान होती तेव्हा मुलांच्या पंक्तीतच तिचं जेवण व्हायचं, पण मोठी झाल्यावर तिलाही थांबावं लागायचं. सकाळपासून तयारीची गडबड, स्वयंपाकघरातील धुराने चुरचुरणारे डोळे, वाढताना वाकून वाकून दुखायला लागलेली कंबर याने ती अगदी वैतागून जायची. बायकांची पंगत बसायला जवळजवळ 4 वाजायचे. मग समोर यायच्या गार भजी, उरलेल्या मोडक्या कुरडया, तळाशी गेलेला रस आणि कोमट अन्न. कितीही सुग्रास असलं तरी दमल्याने, भूक मेल्याने आणि गार अन्नाने तिची खायची इच्छाच भरून जायची. तरी तिथे आईमागे भुणभुण करता यायची, पण इथे भूक तर सहन होत नाही आपल्याला, मग काय करायचं? असो, होईल तो होईल असे म्हणत ती झोपी गेली. सकाळी 5 वाजता बायका उठल्या. अंगणात सडा पडला. 2 धाकट्या नंदा रांगोळी काढायला बसल्या. सगळ्यांचा चहा फिरला आणि बायका जोमाने स्वयंपाकघरात कामाला लागल्या. चटणी, कोशिंबीर, पापड, गव्हाची खीर, कुरडया, भजी, कोथिंबीर वडी, बटाटा भाजी, पोळ्या, पुऱ्या, वरण भात, रसातल्या शेवया आणि नावाला खावणं घातलं. पटापटा हात हलत होते. फोडण्या बसत होत्या. विळीचा चरचर आवाज येत होता. खमंग वास दरवळत होता. हिनं 2-4 सोप्या गोष्टी करून मदत केली. मध्ये पोहे फिरले. वाटी वाटी पोहे असे काय पुरणार, पण पोटाला आधार म्हणून खाल्ले. 12 वाजत आले. नैवेद्याचं ताट तयार झालं. देवांचा, वास्तूचा, गाईचा, पितरांचा नैवेद्य वाढला गेला. आता पंक्ती बसणार ती तयारीतच होती. ताटं मांडली, रांगोळ्या घातल्या गेल्या आणि मुलांची पंगत बसली. अर्धमार्ध खाऊन मुलं उठली. तिने खरकटं काढलं. पुन्हा ताटं मांडली, रांगोळ्या काढल्या आणि बाहेरून सर्व पुरुष मंडळी आत आली. चला सर्व अन्नपूर्णा, आजी सासऱ्यांचा दमदार आवाज आला. तशा सगळ्या जणी बाहेर आल्या. बसा पानावर. ही गांगरलीच. हे काय वेगळंच, आता पुरुष मंडळींची पंगत असते ना. पण सगळ्या बायका जाऊन पानावर बसल्या. हिलाही सासूबाईंनी हाताने खूण केली. ही पण एका पानावर जाऊन बसली. आजी सासऱ्यांनी तिथूनच सर्वांना नमस्कार केला आणि पानसुपारी ठेवली. आज काय आणि रोज काय, पण या अन्नपूर्णा आपल्यासाठी जेवण रांधतात आणि आपल्याला गरम जेवू घालतात, म्हणून आजचा मान त्यांचा. त्यांनी केलेले गरम अन्न आधी त्यांना मिळावं म्हणून हा खटाटोप, अर्थात तो गरम घास आधी आपल्याला मिळावा हीच त्यांची धडपड असते. पण आज आपण त्यांना आग्रह करायचा. सुनबाई, तुला माहीत नसेल म्हणून सांगतो. तुझी आजी सासू अशीच उपाशीपोटी चक्कर येऊन पडली सणाच्या दिवशी. तेव्हा कुलदेवी स्वप्नात येऊन म्हणाली की जी अन्नपूर्णा राबते ती उपाशी राहून कशी चालेल. तेव्हापासून प्रत्येक पंगत ही पहिली मुलांची आणि दुसरी बायकांची असते आपल्याकडे. ती स्थिमित राहून ऐकतच होती. इतक्यात खड्या आवाजात बदनी कवल घेता झालं. रघुवीर समर्थांचा घोष झाला आणि जेवण सुरू झालं. मुलं आणि पुरुष एक एक वाढायला आले. आग्रह करून भजी, रस वाढला जात होता. ही अजूनही धक्क्यातच होती. गरम गरम पोटभर जेवण झालं आणि अपसुकच तिच्या तोंडून उद्गार निघाले. अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.